आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 बातम्यांमधून। पुण्यातील सिंहगड परिसरातल्या निंबजनगर परिसरातील परिस्थिती आता पूर्वपदावर। पूर ओसरला मात्र चिखल कायम। पुण्यातील एकतानगर परिसराची लष्कराच्या जवानांकडून पाहणी। पूर ओसरला, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर। पुण्यातील खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये पावसाची आता विश्रांती। खडकवासला धरणामधून काल रात्री पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला। मुळा मोठा नदी पात्रामध्ये झुडपाचं साम्राज्य। झाडं झुडपं वाढल्यामुळे पाणी वस्त्यांमध्ये घुसलं। नदी सुधार प्रकल्प सुरू असताना देखील नद्यांमध्ये राडारोडा तसाच। पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये पूर ओसरल्यानंतर आता भीषण परिस्थिती समोर। सिंहगड रोड परिसरामध्ये ड्रोनद्वारे दृश्य टिपली। मागील 40 तासांपासून सिंहगड परिसरामध्ये वीज खंडित। पुण्यातील मुळा मोठ्या नदीपात्रातील पाणी ओसरलं। भिडे पुलावरील वाहतूक देखील सध्या सुरू। नदीपात्रातील गाळ मोठ्या प्रमाणात बाहेर आल्यामुळे परिसरामध्ये चिखल। पुण्यातील एकतानगर परिसरामध्ये काल सकाळपासूनच वीज खंडित। वीज पुरवठा खंडित असल्यामुळे पाणी पुरवठ्यावर प्रभाव। वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी। पुणे जिल्ह्यामध्ये पावसामुळे अनेक मार्ग बंद। पावसामुळे काही रस्ते वाहतुकीसाठी बंद। पुणे शहरातील पुरातून गुरुवारी 254 जणांची सुखरूप सुटका। अग्निशमक दलाचे जवान, एनडीआरएफचे जवान, त्याचबरोबर लष्करानं बचाव कार्य केलं। पुणे जिल्ह्यामध्ये पावसामुळे काल एकाच दिवसामध्ये 7 जणांचा मृत्यू। नारायणपेठ, कात्रज, पुलाचीवाडी, तामिनी घाट आणि कात्रजमध्ये काहींचा बुडून तर काहींचा शॉक लागून मृत्यू झाल्याची माहिती। पुण्यातील पुलाचीवाडी परिसरामध्ये शॉक लागून तिघांचा मृत्यू। डेक्कन जिमखाना परिसरातील घटना, तर मृताच्या नातेवाईकांना उपमुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर। पुण्यातील लवासा परिसरामध्ये सर्वाधिक 417 मिलीमीटर पावसाची नोंद। मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील नद्यांना पूर। मुंबई, ठाणे, पालघरसह रायगड आणि पुण्याला आज रेड अलर्ट, तर रत्नागिरी आणि नाशिकमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या सूचना। रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट, जिल्ह्यातील सर्वच नद्या अजूनही पात्राबाहेर। जगबुडी नदी धोका पातळीवर, तर गोदावरी नदी इशारा पातळीवर वाहते। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 7 जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर। ठाणे, पुण्यासह रायगडमधील शाळांना सुट्टी। सातारा जिल्ह्यातील सर्वच धबधबे आणि पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश। पावसाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीनं जिल्हा प्रशासनाचा निर्णय। मुंबईतील जनजीवन सुरळीत। मुंबईमध्ये पावसाची स्थिती देखील सामान्य। पालिका क्षेत्रातील सर्वच शाळा आणि महाविद्यालय आज सुरू राहणार। मुंबईमध्ये रात्रीपासून पावसाची विश्रांती। मुंबईकरांना दिलासा, मात्र लोकल सेवा उशिरानंच। मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं, तर पश्चिम रेल्वे 5 मिनिटं उशिरानं धावते। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 9,66,395 दशलक्ष लिटर पाणी। तानसा, विहार आणि मोडक सागर तलाव ओसंडून वाहतोय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी तुळशी, तानसा, विहार, त्याचबरोबर मोडक सागर तलाव भरला। मुंबईची पाणी कपात मागे। मुंबईकरांचं पाण्याचं टेन्शन मिटलं। लोणावळ्यामध्ये 24 तासामध्ये 239 मिलीमीटर पाऊस। लोणावळा परिसरामध्ये पावसाची संततधार। पनवेलमध्ये पावसाची संततधार सुरू। परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे काढी नदीला पूर। पाणी पातळीमध्ये वाढ। 26 जुलै 2005च्या पुराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पनवेल पालिका सज्ज। पनवेल पालिकेकडून सखल भागामध्ये उपाययोजना करण्यात आल्या। ठाणे जिल्ह्यामध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पोलीस भरती पुढे ढकलली। आज आणि उद्या होणारी मैदानी चाचणी 1 आणि 2 ऑगस्टला। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ कायम। नदीची पाणी पातळी सध्या 44 फुटांवर। राधानगरी धरणाचे 7 पैकी 6 स्वयंचलित दरवाजे उघडले। पंचगंगा नदीची धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर आता कोल्हापुरात काही भागात पाणी शिरलं। कुंभार गल्ली परिसरातील रहिवासी क्षेत्रामध्ये नाल्याचं पाणी। कोयना धरणामधून सोडलेल्या पाण्यामुळे कराडच्या प्रीती संगमावर कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। 31,050 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये अनेक रस्ते पाण्याखाली। 6व्या दिवशीही संततधार सुरूच। मन्याड नदीला पूर आल्यानं खंडाळी मार्गे गंगाखेडकडे जाणारी वाहतूक ठप्प। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील काळवटी तलाव ओव्हरफ्लो। परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा। सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये पावसापासून संरक्षणासाठी शेतकऱ्याकडून चक्क शेळ्यांना रेनकोट घालून चरणाऱ्या शेळ्यांचा व्हिडिओ देखील व्हायरल।
रायगड जिल्ह्यातील 2,500 नागरिकांचं स्थलांतर, पूरग्रस्त आणि दरड प्रवण क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत वर्षा निवासस्थानी रात्री बैठक, पुण्यासह राज्यातील अतिवृष्टी संदर्भात या बैठकीत चर्चा. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून काल रात्री उशिरा पुणे शहरातील अनेक ठिकाणी पाहणी. पुणे महापालिकेमध्ये जाऊन मुरलीधर मोहोळ यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला. रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून पाहणी, नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करण्याच्या सूचना. कोयना धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी 34 फुटांवर, प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन. पिंपरी चिंचवडमध्ये पावसाची संततधार, इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली, तर पुणे आणि पिंपरी चिंचवडवरून आळंदीला जोडणारा पूल देखील पाण्याखाली. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील कऱ्हाण नदी दुथडी भरून वाहते. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. दमदार पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठा 67%. पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. रायगड जिल्ह्यामध्ये सध्या पावसाचा जोर कमी, सावित्री नदी इशारा पातळीखाली. महाड आणि नागोठणे शहरातील पाणी देखील ओसरलं. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये मुसळधार पाऊस, सावित्री, काळ आणि गांधारी नद्यांना पूर. महाडमधील साईनगर भागामध्ये घरांना पाण्याचा वेढा पडला होता. नाशिक शहर आणि परिसरातील पावसामुळे गोदावरी नदी देखील प्रवाहित. यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच गोदावरी प्रवाहित. नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये मोठ्या पावसाची अद्यापही प्रतीक्षा. सततच्या पावसामुळे राज्यामध्ये जलजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये आता वाढ. यंदा 1 जानेवारी ते 14 जुलै 2024 दरम्यान आजाराच्या 26 साथींचे नोंद. विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा. मनसे 225 ते 250 जागा लढवणार. पदाधिकारी मेळाव्यामध्ये राज ठाकरेंची मोठी घोषणा. लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. मनसे पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांचा अजित पवार, सुप्रिया सुळे त्याचबरोबर उद्धव ठाकरेंना टोला. मला माझे लोक काहीही करून सत्तेत बसवायचे आहेत. राज ठाकरेंचा पदाधिकारी मेळाव्यात निर्धार. 1 ऑगस्टपासून राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा. परभणीमध्ये अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा. दुर्राणी यांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा. राजकीय वर्तुळात देखील चर्चा. भाजपचे डॉक्टर अनिल कांबळे राष्ट्रवादीच्या वाटेवर. शरद पवारांच्या भेटीनंतर परभणीसह लातूरच्या उदगीरमध्ये चर्चांना उधाण. काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्यामध्ये दोषसिद्धीला अंतरिम स्थगिती मिळवण्यासाठी केदार यांची याचिका. फडणवीसांकडे जे पुरावे आहेत ते त्यांनी जगजाहीर करावेत. माझ्याकडे देखील पेनड्राईव्ह. अनिल देशमुखांचा इशारा. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दादरच्या गोखले रोड परिसरामध्ये बॅनर्स. बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. अहमदनगरमध्ये काँग्रेस मेळाव्याच्या पोस्टरवर बाळासाहेब थोरात यांचा देखील भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा. मोदी सरकार आल्यापासून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयोग. एकनाथ शिंदे यांच्यावरील प्रयोग अनिल देशमुखांवर केला गेला. नाना पटोले यांचं वक्तव्य. 1983 मध्ये माझा नंबर डीएडला लागला होता. ते केलं असतं तर आज गुरुजी झालो असतो. मात्र तुम्ही आम्हाला विधानसभेमध्ये गुरुजी म्हणून पाठवलं. गुलाबराव पाटलांचं मिश्किल वक्तव्य. 10वीमध्ये मला 36% मिळाले होते, तर 12वीमध्ये 2 विषयांमध्ये नापास होतो. मात्र मी 6 वेळा निवडून आलो. मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. मनोज जरांगे काहीही आरोप करतील तर आम्हाला देखील मर्यादा सोडावी लागेल. राजकीय भूमिका घ्याल तर सडेतोड उत्तर मिळेल. फडणवीसांनीच आरक्षण दिलं, त्यांना काहीही बोलतात. आणि ज्यांनी आरक्षण टिकवलं नाही त्या पवार आणि ठाकरेंवर चकार शब्दही नाही. शेलार यांचा जरांगेंवर हल्लाबोल. जरांगेंचा फडणवीसांबाबतचा गैरसमज सरकारनं दूर करावा. जरांगे पाटलांसोबत निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याबाबत 9 तारखेला ठरवू. बच्चू कडूंची माहिती. इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी श्याम मानव प्रचार करणार. पुरोगामी संघटनांसोबत विधानसभा निवडणुकीसाठी 500 प्रचार सभा घेणार. खासदार निलेश लंके यांचं उपोषण अखेर मागे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे. जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात लंके यांचं उपोषण. जळगावातील सर्वच नगरपालिकांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून 27 फायर बाईक देण्यात आल्या. मंत्री अनिल पाटील, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांनी देखील बाईक चालवली. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी सदिच्छा भेट. पूजा खेडकरचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र बनावट असल्याची कागदपत्र समोर. वायसीएमच्या डीनकडून क्लीन चिट, मात्र तपासणी करणाऱ्यांचे वेगळे दावे. पूजा खेडकर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार. सूत्रांची माहिती. यूपीएससीच्या तक्रारीनंतर दिल्लीमध्ये पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल.
कांदा उत्पादकांना आता दिलासा. नाशिक, संभाजीनगर, सोलापूर इथं कांदा महाबँक. अणुऊर्जेच्या वापरानं कांद्याची नासाडी रोखणार. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय. मराठी माणसाला नो एंट्री म्हणणाऱ्या अंधेरीमधील आर्या गोल्ड कंपनीला मनसेचा दणका. मालकानं महाराष्ट्राची माफी मागितली. कंपनीच्या जाहिरातीमध्ये नॉन महाराष्ट्रीयन असा उल्लेख केला होता. 10वी आणि 12वीचे पुरवणी पेपर आता पुढे ढकलले. राज्यभरामध्ये पावसाचा कहर असल्यानं शासनाचा निर्णय. 10वीची 16 ते 30 जुलै तर 12वीची परीक्षा 16 ते 8 ऑगस्ट या कालावधीमध्ये होणार. जळगाव जिल्ह्यातील 414 नवनियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान. मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिले. जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये निधी वाटपावरून खतखत व्यक्त. निधी वाटपामध्ये दुजाभाव होत असल्याचं सत्ताधारी आमदारांनी मंत्र्यांकडे सांगितलं. मीरा भाईंदरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून खड्डा भरो आंदोलन. भाईंदर काशीमीरा मार्गावर मोठमोठे खड्डे झाल्यानं भाजप आक्रमक. घाटकोपरजवळील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला तडे. मनसेच्या तक्रारीनंतर एक्सप्रेस हायवेवरील तडे बुजवण्याचं काम सुरू. तड्यांमुळे या ठिकाणी अपघाताचं प्रमाण देखील वाढलं. वरळीतील स्पामध्ये झालेल्या हत्येचं गूढ उकललं. खंडणीच्या त्रासाला कंटाळून 2 स्पा मालकांनी हत्येची सुपारी दिली होती. 6 लाखाची सुपारी घेऊन गुरुसिद्धय्या वाघमारे यांची हत्या. धुळ्यामध्ये 31 जुलै रोजी होणाऱ्या भीम स्मृती यात्रेनिमित्त पोलीस प्रशासनाच्या वतीनं आंबेडकरी नेत्यांची बैठक. भीम स्मृती यात्रा शांततेमध्ये व्हावी यासाठी सूचना. धुळे शहरातील नकाणे तलाव वनक्षेत्रामध्ये पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन. वन विभागाकडून बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर. शिंदे गटाच्या पुढाकारीनं भरून घेतलेले लाडकी बहीण योजनेचे अर्ज महानगरपालिका आयुक्तांकडे सुपूर्द. धुळे जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांचा पुढाकार. नाशिक शहरामध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ. खासगी रुग्णालयामध्ये आलेले रक्ताचे नमुने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाकडे डेंग्यू तपासणी किट नाही. वर्धा शहरातील तारफैल परिसरामध्ये घराचा स्लॅब कोसळला. घरामध्ये कुणीही नसल्यानं जीवितहानी टळली. मात्र घरातील साहित्याचं मोठं नुकसान. मीरा भाईंदरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून खड्डा भरो आंदोलन. भाईंदर काशीमीरा रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाल्यानं भाजप आक्रमक. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी मिशन मोडवर करा. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या सूचना. नागपूरमध्ये अकवारी प्रवेशाच्या 33,856 जागा रिक्त. 11वी प्रवेशासाठीच्या 3ऱ्या यादीची मुदत 24 जुलैला संपली. नागपूर छिंदवाडा रेल्वे मार्गावरील खापरखेडा क्रॉसिंगवर विद्यार्थ्यांनी भरलेली बस अडकली. विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्यानं लोको पायलटनं ट्रेन वेळीच थांबवली. मोठा अनर्थ टळला. कल्याण अहमदनगर मार्ग आजही वाहतुकीसाठी बंद. रायते पुलाला जोडणारा रस्ता खचल्यानं वाहतूक बंद. वर्ध्याच्या सिंदी शहराला तालुक्याचा दर्जा द्या. शरद पवार गटाची मागणी. नायब तहसीलदार यांच्याकडे निवेदन. नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचे विरोधक चुकीचे अर्ज भरून घेत आहेत. विरोधकांकडून सरकारची बदनामी करण्याचं काम. विजयकुमार गावित यांचा आरोप. लाडकी बहीण योजनेचा लाभ रक्षाबंधनाला मिळणार. जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचे हप्ते मिळतील. विजयकुमार गावित यांची माहिती. नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस दलामध्ये रिक्त असलेल्या 151 पदांसाठी लेखी परीक्षा होणार. 1858 उमेदवार 28 जुलैला लेखी परीक्षा देणार. परभणी पोलीस दलाच्या वतीनं मोटार विभागाकडून एसएचई व्हॅन तयार. महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना व्हॅनचा फायदा होणार. नागपूरमध्ये भरधाव कारनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 2 ते 3 दुचाकींना उडवलं. 1 जण जखमी. महिला कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. झारखंडमधील रांचीच्या अनेक भागामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस. जनजीवन विस्कळीत. लखनौमध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस. पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी साचलं. तेलंगणाचे अर्थमंत्री भट्टी विक्रमार्का मल्लू यांच्याकडून अर्थसंकल्प सादर. विधानसभेमध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर. झारखंड विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक. बैठकीला झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची उपस्थिती. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त सोमवारी विशेष कार्यक्रम. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रमुख उपस्थिती असणार.